नमस्कार, मी सौरभ कोरटकर. लोकल ते ग्लोबल या खास बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूयात. बातमी आहे नीट परीक्षेतील घोळाची. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देण्यात येणारी नीट परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्यानं निकालाबाबत पालक तसंच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. तर पैसे खाऊन गुण वाढवले असतील असा संशय हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. तसंच या अशा निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचंही मुश्रीफ म्हणालेत. तर भाजपचा भ्रष्टाचार नीट परीक्षेपर्यंत पोहोचल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. तसंच यावर पुढे भूमिका नाही घेतली तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मला वाटते पैसे खाऊनच या परीक्षा झाल्या असतील असं मला वाटतंय. कारण गेल्या वर्षी फक्त 720 पैकी 2च विद्यार्थी या देशात आलेले होते. आता एवढी तरी संख्या वाढली आणि ग्रेस मार्क दिलेले आहेत. या निकालामुळं महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलाला महाराष्ट्रामध्ये MBBSचा सरकारी हॉस्पिटल, सरकारी कॉलेज असतील किंवा खाजगी असतील, इथं एकालाही प्रवेश मिळणार नाही. असा अतिशय महाराष्ट्रावर अन्याय करणारी ही परीक्षा आहे. ही तात्काळ रद्द झाली पाहिजे. यांचा भ्रष्टाचार कुठपर्यंत गेलाय तर नीटपर्यंत गेलाय. नीट म्हणजे काय तर त्याच्यातून डॉक्टर आपल्याला उद्याचे डॉक्टर तिथे मिळणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पैसे खाता, त्याच्यामुळे तुम्ही भ्रष्टाचार करता. म्हणजे तुमची मिसाल कुठपर्यंत गेली तर युवांच्या भवितव्यापर्यंत गेलेले. आम्ही त्याचा निषेध करतो आणि पुढच्या काही दिवसामध्ये जर त्याच्यावर काय नाही झालं तर आम्ही मोठं आंदोलन तिथे उभं. नीटच्या निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना मुश्रीफ यांनी व्यक्त केलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली त्यांच्या पालकांचं म्हणणं नेमकं काय पाहूयात. नीट परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स मिळालेले आहेत. हरियाणातील एकाच परीक्षा केंद्रावरील 8 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले आहेत. गेल्या वर्षी फक्त 2 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क कसे काय मिळतात? भौतिकशास्त्रासंदर्भातली चुकीच्या प्रश्नांसाठी काहींना ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत. 720 पैकी 720 मार्क मिळालेल्या 67 विद्यार्थ्यांपैकी 44 जणांना चुकीच्या प्रश्नासाठी ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत. वेळ कमी दिल्यानं 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत. 14 जूनला जाहीर होणारा निकाल 4 जूनला जाहीर करण्यात आला. निकालाच्या 2 दिवस आधीच उत्तर सूची जाहीर केली. मग 2 दिवसात निकाल लगेच कसा जाहीर झाला असा विद्यार्थी आणि पालकांचा सवाल आहे. अनेक प्रश्न उपस्थित होतात. नीटचा पेपर बिहारमध्ये फुटल्याची तक्रार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून 30 ते 50 लाख घेतल्याचं पोलीस तपासात देखील उघड झालेलं आहे.